तर आज आपण पाहणार आहोत की या पानाचा उपयोग आपण चेहरा चांगला करण्यासाठी, चेहरा सुंदर करण्यासाठी कसा करू शकतो, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चेहऱ्यावरील सुरकुत्या आहेत, त्या सुरकुत्या तुमच्या याच्या रोज वापरामुळे पूर्णपणे सुरकुत्या तुमच्या चेहऱ्यावर जातील आणि स्किन टाईट होईल आणि चेहऱ्यावर जे काळे डाग आहेत, मुरमाचे डाग असतील, वांगाचे डाग असतील किंवा कुठल्याही प्रकारचे काळे डाग असतील ते पूर्णपणे जाणार आहे। बऱ्याचशा स्त्रियांमध्ये बघा चेहऱ्यावरती असे काळे काळे पूर्ण वांग आलेले असतात आणि माझा चेहरा सुद्धा वांगाने पूर्ण भरला होता, पूर्ण माझ्या चेहऱ्यावरती वांग आले होते। तर आता बघा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठेही वांगाचे डाग दिसत नाहीयेत, एकदम कमी झालेले आहेत। बघा इथे इथे वांगाचे डाग आहेत पण एकदम कमी आणि एकदम फिके झालेले। तर मी काय वापरलं, तर मी वापरलं एक पान। तर हेच ते पान आहे ज्याचा उपयोग आज मी तुम्हाला वांगांसाठी कसा करायचा ते सांगणार आहे। तर या पानामुळे वांगाचे जे डाग आहेत ते पूर्ण तुमच्या चेहऱ्यावरचे क्लिअर होणार आहे। तुमचा चेहरा खूप छान, खूप सुंदर या पानामुळे होणार आहे। एकदम टवटवीत, एकदम चमकदार स्किन तुमची यामुळे होणार आहे। आणि ही रेमेडी अशी आहे की एकदा केली तर तुम्ही पूर्ण आठवडाभर तुम्ही रोज हे तुमच्या चेहऱ्यासाठी वापरू शकता। फक्त एकच काळजी घ्यायची आहे की ही रेमेडी वापरल्यानंतर 6 तास पर्यंत आपल्याला उन्हामध्ये जायचं नाहीये किंवा साबण आणि फेसवॉश वापरायचा नाहीये, म्हणजे कुठलंही केमिकल याच्यावरती आपल्याला लावायचं नाहीये। जर तुम्हाला बाहेर काम असेल, उन्हात जायचं असेल तर सनक्रीमचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे। तर हे जे पान आहे ते तुमच्या ओळखीचं पान आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की हे पान कशाचं आहे। तर हे पान आहे पपईचं। हो, हे पपईचं पानच आता आपल्या चेहऱ्याला सुंदर बनवणार आहे। तर याचा उपयोग चेहऱ्यासाठी कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवरती मी माझे डेली ब्लॉग तसेच हेअर केअर रुटीन तसेच स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते आणि बरेचसे घरगुती उपाय जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर आता बघूया आपण या जे पपईचं पान आहे त्या पपईचा पानाचा उपयोग चेहऱ्यासाठी कसा करायचा। तर सर्वात आधी जर आपल्याला एक पान लागणार आहे पपईचं, तर हे पान सहज कुठेही मिळतं। तर आजूबाजूला तुमच्या हे झाडं असतील पपईचे तर तिथून तुम्ही हे पपईचं पान आणू शकता। तर पपईच्या पानांचा जो उपयोग आहे हा एक उपयोग जो आहे याचा तर प्रत्येकाला माहित आहे की याच्यामुळे पेशी कमी झालेल्या पेशी वाढतात। याचा ज्यूस घेतल्यामुळे आपल्या पेशी जर कमी झाल्या असतील तर पेशी सुद्धा या ज्यूसमुळे वाढतात। तर याचा रस काढून त्या व्यक्तीला दिला जातो ज्याच्या पेशी कमी झाल्या आहे, याने पटकन जे आहे ते पेशी वाढायला सुरुवात होते आणि आपले लिव्हर जे आहे ते सुद्धा खूप चांगले राहते। याचा उपयोग आपण केसांसाठी सुद्धा करू शकतो। आपले केस सुंदर व्हावेत, लांब सडक व्हावे, चमकदार व्हावेत, त्याचबरोबर केसातील कोंडाही निघून जावा त्यासाठी सुद्धा आपण या पपईच्या पानाचा उपयोग करू शकतो आणि चेहऱ्यासाठी सुद्धा याचा उपयोग आपण करू शकतो। मी माझ्या चेहऱ्यावरील वांग जे आहे ते अशाच घरगुती रेमेडीजमुळे घालवलेले आहेत। मी कुठलाही क्रीम लावलेला नाहीये किंवा कुठलाही महागडं औषध घेतलं नाहीये किंवा कुठल्याही डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतलेली नाहीये, कारण माझा चेहरा जो आहे तो पूर्ण जळल्यासारखा आणि भाजल्यासारखा झाला होता। तो इतका काळा काळा चेहरा झालेला, मी पूर्ण घरगुती उपायामुळे माझा चेहरा पूर्णपणे जागेवर आणलेला आहे। तर तुमच्यासोबत त्याच मी एक एक करून रेमेडी शेअर करणार आहे। तर आज त्यातलीच एक रेमेडी आपली ही आहे पपईच्या पानाची। तर याचा उपयोग कसा करायचा, सर्वात आपलं हे पपईचं पान आणायचं आहे। पपईचं पान आणलं की त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण की झाडावरती जे आहे ते बरीचशी धूळ असते। तर त्या धुळीमुळे आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी आपल्याला जे आहे ते पपईचं पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमधून हे पान आपल्याला बारीक ज्यूस करून घ्यायचं आहे, किंवा व्हिडिओ दाखवत असल्याप्रमाणे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर ही पानं जी आहे ते स्वच्छ धुतल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून टाकायची आहे। तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे पानं तोडून टाकत आहे आणि त्याचं जे देठ आहे ते तोडून टाकलेलं आहे। त्या देठाचा इथे आपल्याला उपयोग करायचा नाहीये, केला तरी काही हरकत नाहीये, पण मी इथे हे देठ जे आहे ते काढून टाकलेलं आहे। हे पानं छान तोडून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे आणि त्यात आपल्याला घ्यायचं आहे मध। तर हो, अर्धा चमचा मध, आपल्याला 2-3 थेंब, मध हे चिकट असतं त्यामुळे याचे थेंब सहसा पडत नाही, तर थोडं मध मी यामध्ये इथे घातलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे बेसन। बेसन तर हे बरेच वर्षाआधी म्हणजे आपण लहान असतानापासून आपण पाहिलंय की बेसन हे चेहऱ्यासाठी प्रत्येक स्त्रिया म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत ते चेहऱ्यासाठी बेसन लावतात। आणि मी तर म्हणेल की साबणापेक्षा जे आहे तर तुम्ही प्रत्येक असं म्हणजे विविध डाळीचं पीठ तुमच्या चेहऱ्यासाठी लावू शकता।
तर त्यातलाच आपला बेसन पिठाचा उपयोग इथे करायचा आहे। हे सर्व मिक्सरमधून छान बारीक पाटून घ्यायचं। बारीक पेस्ट याची मिक्सरमधून करून घ्या। तर इथे मी मिक्सरला बारीक पेस्ट याची बनवून घेतलेली आहे। तर आता ही तयार झालेली पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्याला लावायची आहे, पण त्याआधी आपला चेहरा सुद्धा आपल्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर इथे मी माझा चेहरा पाण्याने स्वच्छ करून घेतला आहे। त्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती बघा पूर्ण जी आहे ती मी ही पेस्ट लावून घेतलेली आहे। तुम्ही हातावर पायावर कुठेही तुमच्या चेहऱ्यावर जर काळवटपणा आलेला असेल किंवा हातावर काळवटपणा आलेला असेल, इथे बघा काही जणांचं बरंचसं काळपट झालेलं असतं, तर ते सुद्धा याच्याने निघून जाणार आहे। तर मी माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती बघा अशी जाडसर जी आहे ही पेस्ट लावून घेतलेली आहे आणि उरलेली पेस्ट पूर्ण मानेवर आपल्या गळ्यावरती लावून घेतलेली आहे आणि बाकी काही उरलेली पेस्ट बघा मी माझ्या हातावरती सुद्धा लावलेली आहे। तर ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती 15 ते 20 मिनिटं ठेवायची आहे। तर 15 ते 20 मिनिटं झाल्यावरती पेस्ट सुकलेली आहे आणि आपल्याला उन्हामध्ये सुकवायची नाहीये आणि शक्यतो उन्हामध्ये जाऊच नका, उन्हामध्ये जायचं नाही आणि घरातच आपल्याला हे पेस्ट जे आहे सावलीमध्ये सुकू द्यायची आहे, कारण थंडीचे दिवस आहे, आपण उन्हामध्ये जाऊन बसतो। तर ही पेस्ट लावल्यानंतर तुम्ही उन्हामध्ये जाऊन बसायचं नाही। तर ही पेस्ट सुकल्यानंतर आपल्या 25 मिनिटाने जे आहे ही पेस्ट जे आहे ते सुकून जाईल। त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आहे। मी जर बऱ्याचशा घरगुती रेमेडी याच्या आधी सुद्धा तुम्ही ट्राय केल्या असतील तर तुम्हाला पहिल्या वापरामध्ये सुद्धा फरक दिसायला लागेल, पण तुमच्या चेहऱ्यावरती खूप जुनी समस्या असेल, खूप जास्त काळवटपणा आलेला असेल, तर तुम्हाला याचा रिझल्ट मिळण्यासाठी जे आहे ते 1 आठवडा लागेल। आता ही पेस्ट लावायची कशी, रोज लावायची का? तर हो, तुम्ही ही पेस्ट रोज लावू शकता। एकदा बनवून तुम्ही आठवडाभर सुद्धा ही पेस्ट वापरू शकता। फक्त आठवडाभराची जर तुम्ही ही पेस्ट करत असाल तर फ्रीजमध्ये ठेवा। फ्रीजमध्ये ही पेस्ट जी आहे ती चांगली राहील, म्हणजे खराब होणार नाही। तर आठवड्याभराची पेस्ट बनवून तुम्ही रोज आपल्या चेहऱ्यावरती हे पेस्ट आंघोळीच्या आधी 20 ते 25 मिनिटं लावू शकता। यामुळे जे फायदे होणार आहेत ते असे आहेत की चेहऱ्यावरील सुरकुत्या आहेत त्या सुरकुत्या तुमच्या याच्या रोज वापरामुळे पूर्णपणे सुरकुत्या तुमच्या चेहऱ्यावर जातील आणि स्किन टाईट होईल आणि चेहऱ्यावर जे काळे डाग आहेत, मुरमाचे डाग असतील, वांगाचे डाग असतील किंवा कुठल्याही प्रकारचे काळे डाग असतील ते पूर्णपणे जाणार आहे। खूप जबरदस्त असा आजचा उपाय आहे आणि खूप सोपा आहे, कुणीही सहज करू शकेल आणि घरगुती सामानापासून होणारा हा उपाय आहे। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।